श्रीराम समर्थ. नमस्कार सज्जनो. अध्यात्म साधना या नावेमधले आपण सगळे सहप्रवासी आहोत. सद्गुरूंच्या कृपेने हे काम होतंय आणि तुम्हीही सद्गुरूंच्या कृपेनेच श्रवण भक्ती करताय. खरंच आपण सामान्य संसारी लोक आहोत, त्यामुळे आपण दिवसभर रेस का घोडा असं काम करत असतो. थांबला तो संपला ही म्हण आपल्या सगळ्यांनाच लागू आहे. या म्हणीप्रमाणे आपण सगळे सतत धावत असतो. काळजी काळजी किती काळजी, मुलाबाळांची काळजी, घराची काळजी, नातेवाईकांची काळजी, बॉसचं टेन्शन, उद्याचं टार्गेट पूर्ण करण्याची काळजी. या काळज्यांची मालिका कधीच संपतच नाही. यावर उपाय काय आहे तर अध्यात्म साधना हा याच्यावर खरं तर खूप चांगला उपाय आहे. इथे रामरक्षा आहे, स्तोत्रमंत्र आहे, नामस्मरण आहे, महाराजांची रोजची प्रवचनं आहेत. त्या प्रवचनांमध्ये महाराजांनी सतत नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं आहे. हे सगळं आहेच. आपल्यापैकी अनेकांना रामरक्षा पाठ आहे. रात्री झोपताना अनेक जण रामरक्षा म्हणून झोपतात, काही जण नामस्मरण करत झोपतात. पण रामरक्षा म्हणताना आपण जर झोपलो तर रामरक्षा कदाचित अर्धवट होते आणि केव्हा झोप लागते कळत नाही. नामस्मरणाचंही तसंच आहे की आपण जर दिवसभर नामाचा अभ्यास केला तरच रात्री झोपताना नामस्मरण तोंडात येतं, नाहीतर भलत्याच विचारात झोप लागते, असंही होतं. आता आपण मंत्रशास्त्रामध्ये बघितलं, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध हे सगळे माला मंत्र आहेत. या सगळ्या ग्रंथांमध्ये जसा व्यक्तिमत्व विकास आहे तसंच मन शांत करणाऱ्या ध्वनिलहरी आहेत. ह्या ग्रंथांच्या ज्या ओवी आहेत त्याच्यामध्ये एक मंत्रशास्त्र निहित आहे. मोठे मोठे जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपल्यावर एक पीअर प्रेशर असतं. या सगळ्यांमध्ये आपला निर्णय तर अचूक येतो, पण तरीही आपल्याला शांत झोप लागत नाही. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपला निर्णय बरोबर आहे की नाही. ज्ञानेश्वरीला स्वामी सवितानंदांनी तर स्तोत्रमंत्रांची महाराणी असं संबोधलं आहे. मंत्रशास्त्र करताना त्यांच्या स्तोत्रमंत्रांचं विज्ञान या पुस्तकाची मला खरंच खूप मदत झाली. यामध्ये त्यांनी निद्रानाशावर एक छान उपाय सांगितला आहे. ज्ञानेश्वरीच्या या ओवी आपलं मन शांत करतात आणि सहज आपण निद्राधीन होतो. या ओवी म्हणजे एक प्रकारे निद्रादेवीला केलेलं आवाहनच आहे. या आवाहनामुळे ती निद्रादेवी आपल्याला सहज कुशीत घेते आणि आपल्याला गाढ झोप लागते. 12व्या अध्यायातल्या पहिल्या ओवीपासून 16व्या ओवीपर्यंत जर ओव्या म्हटल्या, या ओवींचा अर्थ जरी आपल्या ध्यानात आला नाही तरी या ओवींमुळे आपलं सहज ध्यान लागतं. ज्ञानेश्वर माऊलींना डोळ्यासमोर आणून या ओवी म्हणाव्यात. श्री गणेशाय नमः. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरता आनंदे वर्षतीये. विषय व्याळे मिठी दिधली या निठी ताटी. ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणाते तापुपोळी कैसे निओ शोक जाळी. जरी प्रसाद रस कल्लोळी पुरये सेतू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे. सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. आधार शक्तीची अंकी वाढवीसी कौतुकी. हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे. प्रत्येक ज्योतींची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी. आत्मसुखाची बाळलेणी लेववीसी. 17व्येचे स्तन्य देसी अनाहताचा हल्लरुगासी. समाधिबोधे निजविसी बुझावणी. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली. या कारणे मी सावली नसंडी तुझी. अहो सद्गुरूचे कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी. ते सकळ विद्याचे सृष्टी धात्रा होय. म्हणून अंबे श्रीमते निजजन कल्पलते. आज्ञापी माते ग्रंथ निरोपणी. भवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू. भावार्थाचे गिरिवरू निफजवी माय. साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशेच्या औक्षणी. विवेकवल्लीची लावणी हो देई सेंध. संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने. लावी म्हणे गहने निरंतर. पाखंडाचे दरकुटे
मोडी वाग्वाद अफाटे, कुतर्काची दुष्टे साविजे फेडी. श्री कृष्णगुणी माते सर्वत्र करी ओ सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची. ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुखाळू करी. देणे घेणे सुखचिवरी, हो देई या जगा. या ओवी आपलं मन शांत करतात आणि शांत मनाने आपण झोपी जातो. याआधी मंत्रशास्त्रावर जे काही व्हिडिओ केले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. संतवचनच आहे, आपणास जे जे ठावे ते ते इतरास सांगावे. आपल्यालाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. तुम्हालाही जर याचा अनुभव आला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. या ओवींमुळे आपल्याला शांत झोप लागो आणि पुढचा दिवस नवीन ऊर्जा, नवीन उत्साह घेऊन येऊ, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.